मराठवाडा भूषण हा पुरस्कार या MGM विद्यापीठानं दिला, याबद्दल मनापासून आनंद होतो आहे. आणि गांधीजींची छोटीशी मूर्तीही दिली. माझ्याकडं आंबेडकरांची आहे, शाहू महाराजांची आहे, गांधीजींचीच नव्हती. यामुळं ती उणीव दूर झाली, याला मला विशेष आनंद होतो आहे. मी बार्शीचा, आणि बार्शी हे मराठवाड्याचं त्या भागातलं प्रवेशद्वार असल्यासारखं आहे. म्हणजे उतारपेठ. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बऱ्याच भागातून शेतमाल हा बार्शीच्या आमच्या बाजारपेठेत यायचा. आणि पुढं हळूहळू यामुळं राष्ट्रसेवा दल, सोशलिस्ट पार्टी याच्या कामानिमित्त मराठवाड्यात मी खूप फिरत राहिलो. अनंतराव भालेराव दैनिक मराठवाड्याचे, म्हणजे त्यावेळेला अर्ध साप्ताहिक होतं, त्याचे संपादक, मराठी वृत्तसृष्टीत त्यांनी आपला एक ठसा उमटवला आहे. त्यांच्याकडं मी एक लेख लिहिला आणि त्याबद्दल अनंतरावांनी मला 3 महिन्याची शिक्षा भोगावी लागली नाशिकच्या जेलमध्ये. पण त्यामुळे आम्ही बाहेर आल्यानंतर ही प्रचंड मिरवणूक निघाली. त्याच्यातून अर्ध साप्ताहिक मराठवाड्याचं दैनिकात रूपांतर झालं आणि ते बराच काळ चालत राहिलं. मराठवाड्याच्या इतर अनेक प्रश्नांच्या बद्दल होईल तेवढं मी मांडत राहिलो, बोलत राहिलो. 1960 साली जेव्हा मराठवाडा पूर्णतया महाराष्ट्र राज्यात सम्मिलित झाला, त्यावेळेला केळकर समितीनं म्हटलं होतं की जे विदर्भ आलेले आहे आणि मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा विकसितच भाग आहे. या अविकसितपैकी मराठवाडा हा सगळ्यात जास्त मागे पडलेला प्रदेश आहे. आणि विशेषतः शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि कारखानदारी या बाबतीतलं मागासलेपण जास्त आहे. 1960 सालचं ते निरीक्षण होतं. आणि त्यावेळेला मग एक न्यूनगंडात्मक भावनेतून मराठवाड्याच्या वतीनं मांडणी केली जायची, पश्चिम महाराष्ट्र आमच्यावर अन्याय करतोय वगैरे वगैरे. पण गेल्या 40-50 वर्षात मी असं पाहतोय, मराठवाड्यानं झपाट्यानं या सगळ्या क्षेत्रात खूप प्रगती केलेली आहे. मुक्ती संग्रामापासूनच खुद्द स्वामीजी, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई, त्यानंतर आदरणीय कमल किशोरजी यांनी या भागात शिक्षण संस्थांचं जाळं उभं केलं. एवढंच नाही तर गावोगाव, छोट्या छोट्या गावातही, उदाहरणार्थ उदगीर, तिथं 2 शिक्षण संस्था आणि काही महाविद्यालय वगैरे असं चालू झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता मराठवाडा मागासलेला राहिलेला नाही असं चित्र तयार झालेलं आहे. आणि न्यूनगंडाची भावना सोडून आम्ही आता आमच्या पायावर उभे आहोत आणि आमचं कर्तृत्व आम्ही वाढवणार आहोत, फुलवणार आहोत, अशा अभिनिवेशानं मराठवाड्याचे सगळे लोक, शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय, हे सगळेजण अतिशय चांगल्या रीतीनं प्रगती करत आहेत. हे पाहून मला खरोखर मनापासून आनंद वाटतोय. मी या सगळ्याबद्दल ज्यांचं सहकार्य मला लाभलं, दैनिक मराठवाड्याचा संपादक असताना जास्त लोकांचं सहकार्य लाभलं. आणि बाकीच्याही सगळ्या कामात मराठवाड्याची जी काही थोडीफार सेवा करण्याची मला संधी मिळाली, त्यात ज्या ज्या लोकांचं सहकार्य मला मिळालं त्या सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद. नमस्कार.